हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससीतून क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी बनण्याची स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तब्बल 20 वर्षानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभागाने आपला आकृतीबंध निश्चित केलेला आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाची जी पदं आहे ती पदं निश्चित केलेली आहे. जवळपास 35,876 पदं जी आहे ती नव्याने भरली जाणार आहे, ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या 272 पदांचा समावेश आहे. तहसीलदारांची 640 नवीन पदं आहेत आणि नायब तहसीलदाराची जवळपास 1264 पदं आहेत आणि तलाठ्यांची तर भरपूरच आहेत, तो विषय सोडून द्या. परंतु जर क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी बनायचं असेल तर यापेक्षा दुसरी सुवर्ण संधी येणार नाही. ही पदं कधीपासून भरला जातील तर 2026 पासून ही पदं जी आहे ती भरायला सुरुवात होणार आहे. एका वेळेस सगळी पदं भरल्या जाणार नाही, परंतु ही गोष्ट मात्र कन्फर्म आहे की येणारी जी एमपीएससीची ॲड आहे त्यामध्ये तुम्हाला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या ज्या ड्रीम पोस्ट आहे त्या पाहायला मिळतील. म्हणून आता अजिबात उशीर करू नका. छातीला माती लावा. अभी नाही तो कभी नाही. तयारीला सुरुवात करा. तुम्हाला तयारी करायची असेल आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कुठलीही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते नक्की मांडू शकता. आम्ही तुमच्यासोबत आहोत. एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह कंबाईन या परीक्षेची परिपूर्ण तयारी आम्ही तुमच्याकडनं करून घेऊ. जर तुम्हाला याची गरज पडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आता तयारीला लागा. ऑल दी बेस्ट. ही संधी पुन्हा येणे नाही आहे. या संदर्भातलं डिटेल लेक्चर मी आज घेणार आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी. धन्यवाद.